नमस्कार, रामकृष्ण हरी. आज 13 मार्च 2026 शुक्रवार आहे. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये कोल्हापूर देवदर्शन बालाजी टूर्स तर्फे राबवलं जातं. एकूण 7 ठिकाणांना भेट देतो आपण. 7 मधली 6 मंदिरं आहेत. कोल्हापूरची महालक्ष्मी, छत्रपती शाहू महाराजांचं शाहू पॅलेस, दख्खनचा ज्योतिबा, आदमापूरचे बाळूमामा, नरसोबाची वाडी म्हणजे दत्तगुरूंचं स्थान आहे, खिद्रापूरमधील कोपेश्वर मंदिर आणि जगातील सर्वात उंच गणपती बाप्पाची मूर्ती म्हणजे चिन्मय गणाधीश. अतिशय सुंदर नियोजनबद्ध हा उपक्रम बालाजी टूर्स तर्फे राबवला जातो. ब्लॉग पूर्ण बघा आणि तुम्हाला सुद्धा कोल्हापूर देवदर्शनाला बालाजी टूर्स सोबत यायचं असेल तर बालाजी टूर्सला संपर्क करा. रामकृष्ण. कोल्हापूरला आपण आलोय. नमस्कार, रामकृष्ण हरी. आज 14 मार्च 2026 कोल्हापूर देवदर्शनाची सुरुवात काल रात्री झालेली 13 मार्चला आणि आता कोल्हापूरमध्ये आपण आलेलो आहोत. प्रत्येक कुटुंबाला स्वतंत्र रूम व्यवस्था, जिथे आता तुम्ही जी रूम बघताय ॲज इट इज तशाच रूम आहेत आणि प्रत्येक कुटुंबाला आपण सेपरेट रूम देतो. संपूर्ण उपक्रम या ब्लॉगमधून तुम्ही बघा आणि तुम्हाला सुद्धा अधिक माहिती पाहिजे असेल किंवा बुकिंग करायची असेल तर बालाजी टूर्सला संपर्क करा. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. आज 14 मार्च. नेहमीप्रमाणे सेवेत तडजोड नाही. सर्वजण नाश्ता करतायत. कोल्हापूरमध्ये नाश्त्याला थोडा वेगळा मेनू ठेवलेला आहे. नाश्ता झाल्यावर तुम्ही बघू शकता, ते बघा फेटे बांधायचं काम चालू आहे. फेटे बांधून महालक्ष्मीच्या दर्शनाला चालू आहे. रामकृष्ण हरी. गणपती बाप्पा रामकृष्ण हरी. नमस्कार. आता आपण आहोत महालक्ष्मी मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आणि तुम्ही बघू शकता आतमध्ये महालक्ष्मी देवीची मूर्ती आहे. नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. महालक्ष्मीचं दर्शन अतिशय सुंदररित्या झालेलं आहे आणि दर्शन झाल्यावर जेवणाची सोय नेहमीप्रमाणे सेवेत तडजोड नाही. कोल्हापूरमध्ये रॉयल कोल्हापूरमध्ये दुपारच्या जेवणाची सोय केलेली आहे. या जेवायची.
या जेवायला. नमस्कार, रामकृष्ण हरी. कोल्हापूर देवदर्शन यात्रेमधलं दुसरं ठिकाण म्हणजे छत्रपती शाहू महाराज यांचं शाहू पॅलेस. नमस्कार, रामकृष्ण हरी. अतिशय सुंदररित्या आजचा दिवस व्यतीत झालेला आहे. रात्रीचं जेवण आहे. जेवण करून रूमवर आराम करून राहिलेली 4 मंदिरं उद्या करणार आहोत. या जेवायला. नमस्कार, रामकृष्ण हरी. सर्वांना सुप्रभात. आज 15 मार्च 2026 आहे आणि कोल्हापूर देवदर्शन जे 13 मार्चला बालाजी टूर्सतर्फे राबवलेलं त्याचा दुसरा दिवस आहे. अतिशय सुंदररित्या कालचं देवदर्शन पूर्ण झालेलं आहे. कोल्हापूरची महालक्ष्मी, त्यानंतर छत्रपती शाहू महाराजांचं शाहू पॅलेस, आदमापूरचे बाळूमामा. आज आपण जाणार आहोत नरसोबाची वाडी म्हणजे नृसिंह सरस्वती दत्तगुरूंचं स्थान आहे. खिद्रापूरमधील कोपेश्वर मंदिर, दख्खनचा ज्योतिबा आणि जगातील सर्वात उंच गणपती बाप्पाची मूर्ती म्हणजे चिन्मय गणाधीश. ब्लॉग पूर्ण बघा. तुम्हाला सुद्धा बालाजी टूर्ससोबत देवदर्शनाला यायचं असेल किंवा सेवेत तडजोड नाही, हे कसं असतं हे जर बघायचं असेल तर बालाजी टूर्सला संपर्क करा. नमस्कार, रामकृष्ण हरी. आज 15 मार्च 2026 रविवार आहे आणि सकाळी सकाळी दख्खनचा राजा ज्योतिबा या दर्शनाला आलेलो आहोत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. दख्खनच्या ज्योतिबाचं दर्शन झालेलं आहे आणि नेहमीप्रमाणे योगेश्वरी मिसळ नाश्ता
नाश्ता करायला आलेलो आहे. या नाश्ता करा. नमस्कार. रामकृष्ण हरी. कोल्हापूर देवदर्शनामधलं हे खिद्रापूरमधील कोपेश्वर मंदिर आहे. अतिशय जागृत महादेवाचं मंदिर आहे आणि खूप पुरातन काळातील मंदिर आहे. चला दर्शन. नमस्कार. रामकृष्ण हरी. कोल्हापूर देवदर्शनामधला दुसरा दिवस आहे आणि आता 7 ठिकाणांमधली 5 ठिकाणं झालेली आहेत. 2 मंदिरं राहिलेत. नरसोबाची वाडी म्हणजे दत्तगुरूंचं आणि सगळ्यात उंच गणपती बाप्पाची मूर्ती म्हणजे चिन्मय गणपती. आता जेवण करायला चाललो आहे दुपारचं. जेवण झाल्यावर दत्तगुरूंचं दर्शन आणि त्यानंतर गणपती बाप्पाचं दर्शन आणि मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू होईल. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कोल्हापूर देवदर्शन मधलं 7वं ठिकाण, 7वं मंदिर चिन्मय गणाधी. जगातील सगळ्यात उंच गणपती बाप्पाची मूर्ती. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया.
कोल्हापूर देवदर्शन अतिशय सुंदररीत्या झालेलं आहे आणि रविवारचं कोल्हापूर देवदर्शनामधलं शेवटचं जेवण टेस्ट ऑफ कराडमध्ये आहे. माझं नाव प्रथमेश प्रीत. मी भांडूपवरनं आलो. बालाजी ट्रॅव्हल्स मला खूप आवडलं. सर्व्हिस वगैरे चांगलं आहे, जेवणाची सोय पण चांगली आहे, स्टेकेशन पण चांगलं होतं. एक्सप्लोर करायला पण भेटलं खूप साऱ्या ठिकाणी. माझं नाव रसिका राजेंद्र ब्रीत. आम्ही भांडूपवरून आलो आहे आणि आम्ही पहिल्यांदा ट्रॅव्हल्स केलं होतं सोलापूर. ते पण छान होतं आणि हे पण छान होतं. म्हणजे सगळं सर्व्हिसिंग, त्यांचं जेवण बिवण सगळं व्यवस्थित. ही आमची दुसरी ट्रिप आहे माझी पहिली आणि ह्याची माझ्या मुलाची पहिलीच आहे, पण त्याला पण खूप आवडलं. आमच्याबरोबर अजून एक फॅमिली आहे, ती पण खूप छान आहे, त्यांना पण आवडली. थँक्यू. माझं नाव विद्या कांदळगावकर आहे आणि माझी सेकंड ट्रिप आहे. पहिली मी अक्कलकोटला गेली होती बालाजी बरोबर आणि आता ही लक्ष्मी महालक्ष्मीच्या ट्रिपला आली. ट्रिप चांगली वाटली, म्हणजे दर्शन वगैरे चांगलं झालं, सगळं व्यवस्थित. आणि जेवणाचं म्हणाल तर यावेळी आम्हाला मराठमोळं जेवण नाही मिळालं, थोडं वेगळं पंजाबी टाईपचं. पण सोलापूरच्या ट्रिपमध्ये आम्हाला एकदम मराठमोळं जेवण होतं आणि त्या एरियातलं जेवण मिळालं असतं तर मजा आली. हां, त्या एरियातलं जेवण जर मिळालं काय असतं स्पेशालिटी असते ती ते मिळाली. जेवण मिळालं असतं तर मजा आली असती. ते पंजाबी वगैरे हे बाकी जेवण चांगलं होतं, जेवणाचा काही प्रश्न नाही, फक्त आपल्याला काहीतरी एरियातला मेनू मिळाला असतं तर मजा आली. नमस्कार, मी वर्सेकर. मी बालाजी टूर बरोबर आता कोल्हापूरच्या दर्शनासाठी आलेलो आहे. बालाजी टूरच्या सगळ्या सोयी सुखसोयी या सगळ्या व्यवस्थित आहेत, काही प्रॉब्लेम नाही. मी सगळ्यांना रेकमेंड करू शकतो की ह्या टूर बरोबर पुढची टूर देखील आपण अरेंज करावी. ठीक आहे, थँक्यू. नमस्कार, मी ज्योती सचिन पाटील. आम्ही भांडूप वेस्टवरून आलो आहोत. ही आजची आमची कोल्हापूर ट्रिप झाली आणि फार सुंदर देवदर्शन घडलं आहे. अतिशय चांगली सोय तुषारदादा आणि त्याच्या टीमने केलेली आहे.
सहकारीसुद्धा टीम तुषारदादाचे अगदी कॉपरेटिव्ह आहेत. आम्हाला काहीही कमी पडू दिलेलं नाही आहे आणि खाण्यापिण्याची सुद्धा खूप चांगली सोय झालेली आहे. ही बालाजीसोबत आमची दुसरी ट्रिप आहे. ह्याआधी आम्ही सोलापूरची ट्रिप केली होती, पण त्याही ट्रिपचा अनुभव आमचा अतिशय सुंदर होता. तेव्हा सुद्धा आम्ही पूर्ण फॅमिली 3 जण आलो होतो. ह्यावेळेस सुद्धा चांगला अनुभव आल्यामुळेच ही आमची रिपीट ट्रिप आहे. आणि तुम्हा सगळ्यांना मी विनंती करेन की बालाजीसोबत तुम्ही पुन्हा सगळ्यांनी अनुभव घ्यावा. खरंच खूप चांगली सोय होते आणि त्यांच्या टॅगलाईनप्रमाणे खरंच सेवेत कुठेही तडजोड नाही आहे. खूप छान. आणि बालाजी टीमला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. अशीच त्यांनी सेवा करत राहावी आणि सगळ्यांनी त्या सेवेचा खूप खूप लाभ घ्यावा. थँक्यू सो मच. आम्ही भांडूपवरून आलो आहे. माझं नाव सुप्रिया सतीश जोशी. आम्ही पूर्ण फॅमिली आहे. माझ्याबरोबर रशिका ब्रीत, प्रथमेश ब्रीत ही आमची पूर्ण फॅमिली. आम्ही 2 वेळा इथे आलो आहे. तुमची बालाजी खूप चांगली आहे. जेवण बिवण खूप चांगलं आहे. सुखसोयी उत्तम आहे. थँक्यू. मी खूप वर्षापासून नरसिंह सरस्वती स्वामींचं दर्शन घेण्यासाठी बघत होतो, पण ह्या वर्षी मला बालाजी टूरमधून दर्शन झालेलं आहे. मी सतीश दत्ताराम जोशी. तुमचे आभार मानत आहोत. मी सायली सुनील कासले. इट्स व्हेरी गुड एक्सपिरियन्स विथ बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स. ओव्हरऑल सर्व दर्शन आणि सगळं एकदम सुंदर छान व्यवस्थित झालेलं आहे. आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला जाणार आहोत. व्यवस्थित सगळं दर्शन झालेलं आहे. बालाजी टूर्सचा सर्वप्रथम मी धन्यवाद करतो, कारण हा खूप चांगला असा एक्सपिरियन्स मला बालाजी टूर्सतर्फे आला. आता जो मी पहिल्यांदाच प्रवास करतो आहे देवदर्शनसाठी, पण इतका उत्तम आणि चांगला अनुभव याआधी मला कोणत्याच असं दुसऱ्या ट्रिपमध्ये म्हणजे असं कुठं फिरायला जातो तेव्हा आला नाही. जेवणही उत्तम प्रकारचं, तसेच राहण्याची सुविधा आणि बाकी इतर सुविधा खूप उत्तम प्रकारच्या होत्या. आणि खास करून धन्यवाद करतो बालाजी स्टाफचा, जो एकदम कार्यरत आहे. आणि ओव्हरऑल तर मला खूप आवडलं आणि नेक्स्ट टाइम मी प्लॅन नक्कीच करेन. थँक्यू. नमस्कार, माझं नाव विवेक तालखे आणि ही माझी आई विमल तालखे. बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हलमध्ये मी पहिल्यांदा पण आलो आहे सोलापूर देवदर्शनाला. इकडची मॅनेजमेंट मला खूप चांगली वाटली, त्यामुळे मी सेकंड टाईम कोल्हापूर देवदर्शनाला आलो आहे. तर बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल राहणीमानपासून ते देवदर्शनापर्यंत चांगली उत्तम सोय झाली होती आमची. आणि मी परत ट्राय करेल की 3rd ट्रिपला पण येण्याचं. तर मी ही विनंती करतो आहे की बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हलनी अशीच प्रगती करावी आणि आम्ही नक्की नेक्स्ट ट्रिपला येऊ. रामकृष्ण हरी. नमस्कार, माझं नाव संकेत सुभाष मातले आणि ही माझी वाईफ दीपिका म्हातले. आम्ही दैसर पूर्ववरून आलो आहोत. आम्ही खूप म्हणजे ऐकलं होतं बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स आणि त्याचा म्हणजे एक्सपिरियन्ससुद्धा जस्ट आम्हाला मिळाला, कारण खूप वर्ष झाली आमचं कोल्हापूर देवदर्शनचा प्लॅन चालू होता. तो बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स, तुषार दादा आणि तुम्ही सर्व टीम यांच्यामुळे सक्सेस करण्यात आलं. आणि मला खरंच खूप इकडची सर्व्हिस, इकडचं जेवण खूप आवडलं. आणि तुमचं जे मॅनेजमेंट आहे, तुम्ही ज्या प्रकारे आम्हाला हँडल करता, म्हणजे एवढे सगळे कस्टमर हँडल करणं म्हणजे खायचं काम नाही आहे, पण तुम्ही ज्या प्रकारे जे मॅनेजमेंट करता ना, ते खूप आवडलं आणि खूप मजा आली या ट्रिपमध्ये. आणि खास करून तुषारदादा, आदित्य, कीर्तिताई आणि ड्रायव्हर यांचं मी मनापासून आभार मानतो. थँक्यू सो मच. रामकृष्ण हरी. मला काय बोलायचं आहे? हॅलो, मी राधा पाबळे. मी नगरवरून आलेली आहे. बेलापूर बदगी माझं गाव आहे आणि भंडारदरा, अकोला तालुका, जिल्हा अहिल्यानगर. माझ्या मैत्रिणीने मला सांगितलेलं आहे. मैत्रिणीबरोबर आले अशा 5-4 ठाण्याला मुलं राहतात. मी गावावरून येऊन ठाण्यावरून मग आले इकडे. छान आहे सगळं, हॉटेल वगैरे. मी पहिल्यांदाच आले, पण सगळं खूप आवडलं म्हणजे आता. आणि सगळ्यांना म्हणजे छानच आहे सगळं. राहायची सोय वगैरे छान आहे, जेवण छान आहे, सगळं. ट्रिप खूप छान झाली आणि परत मग आम्ही यांच्याबरोबर येणार. सगळ्यांना सांगणार का तुम्ही या म्हणून, सगळं छान आहे म्हणून. ते ट्रिप खूप मज्जा केली, एन्जॉय पण केलं. देवदर्शन खूप छान झाले सगळे. नमस्कार, माझं नाव हेमांगी माई. फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांना रामकृष्ण हरी.
मी बालाजी टूर्स सोबत सेकंड टाइम आली आहे. आम्ही तिघी आलो, मी माझ्या आईसोबत आणि माझ्या मोठ्या बहिणीसोबत आली आहे. आणि सेकंड टाइम आलो आहे. फर्स्ट आम्ही सोलापूरला गेलो होतो. आम्हाला तो एक्सपिरियन्स खूप छान होता, म्हणून आम्ही सेकंड टाइम परत आलो. तुषार दादा आणि त्यांची टीम खूप छान वर्क करते. जसं प्लॅन आम्हाला सांगितला होता त्याचप्रमाणे सगळे देवदर्शन खूप शिस्त पद्धतीने झाले. जेवण पण खूप छान होते. सगळं जे आहेत आमच्यासोबत ते सगळे खूप छान फॅमिलियर होते. त्यामुळे आम्हाला एक्सपिरियन्स खूप आवडला. आणि मी बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्सची खूप आभारी आहे की त्यांनी आम्हाला हे देवदर्शन करण्यात त्यांचा आम्हाला सपोर्ट मिळाला आणि आमचं देवदर्शन एवढ्या चांगल्यारीत्या झालं. आणि स्पेशली मला थँक्स बोलायचं आहे बोथ ऑफ यू गाईज, आदित्य दादा अँड कीर्तिताई. तुम्ही तुमच्या दोघांचं सपोर्ट आम्हाला खूप होता आणि कोऑर्डिनेट पण तुम्ही आम्हाला खूप केलं, म्हणून थँक्यू. अँड स्पेशल थँक्स टू तुषार दादा फॉर इन्फॉर्मिंग, आम्हाला सगळ्या इन्फॉर्मेशन दिल्याबद्दल आणि आम्हाला आपल्या जे देवांची माहिती आहे, जे पास्ट हिस्ट्री आहे, त्या सगळ्यांची माहिती दिल्याबद्दल मी तुमची आणि बालाजी टूर्सच्या सगळ्या टीमची खूप आभारी आहे. ಥ್ಯಾಂಕ್ಯೂ ಸೋ ಮಚ್. ಹಲೋ, ನಾನು ವೈಶಾಲಿ. ನಾನು ನಾನು ದೈಸರಿಂದ ಬಂದಿದ್ದೀನಿ. ಮತ್ತು ನಾನು ಬಾಲಾಜಿ ಟೂರ್ಸ್ ಆ್ಯಂಡ್ ಟ್ರಾವೆಲ್ಸ್ ಜೊತೆಗೆ ಈ ಸಲ ಕೋಲ್ಹಾಪುರ ದೇವದರ್ಶನಕ್ಕೋಸ್ಕರ ಬಂದಿದ್ದೀನಿ. ಇವತ್ತು ನಿನ್ನೆ ಬೆಳಗಿಂದ ನಾವು ಕೋಲ್ಹಾಪುರ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ, ಶಾಹು ಪ್ಯಾಲೇಸ್, ಬಾಳು ಮಾಮ, ಮತ್ತು ಇವತ್ತು ಬೆಳಿಗ್ಗೆ ಕೋಪೇಶ್ವರ ಮಂದಿರ, ಜ್ಯೋತಿಬಾ ಮತ್ತು ನರಸಿಂಹಾಚಿ ವಾಡಿ, ಇದಷ್ಟು ನಮ್ಮದು ದೇವದರ್ಶನ ಆಗಿದೆ. ಮತ್ತು ಗಣೇಶ್ ಮಂದಿರ, ಇದಷ್ಟು ದೇವದರ್ಶನ ಚೆನ್ನಾಗಾಗಿದೆ. ಮತ್ತು ಇವ್ರ ಜೊತೆಗೆ ನಮ್ಮದು ಬಸ್ಸನ್ನು ಅರೇಂಜ್ಮೆಂಟ್ ಆಗಲಿ ಅಥವಾ ಫುಡ್ಡನ್ನು ಅರೇಂಜ್ಮೆಂಟ್ ಆಗಲಿ ಎಲ್ಲ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿತ್ತು. ಮತ್ತು ರೂಮ್ಸನ್ನು ಅರೇಂಜ್ಮೆಂಟು ಎಲ್ಲ AC ರೂಮ್ಸ್ ಎಲ್ಲ ಕೊಟ್ಟಿದ್ದರು. ಮತ್ತು ಇದು ನಾನು ಸೆಕೆಂಡ್ ಟೈಮ್ ಇವ್ರ ಜೊತೆಗೆ ಬರ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಫಸ್ಟು ನಾನು ಸೋಲಾಪುರ ದೇವದರ್ಶನ ಮಾಡಿದ್ದೀನಿ, ಮತ್ತು ಇದು ನಂದು ಸೆಕೆಂಡ್ ಟೂರು ಇವ್ರ ಜೊತೆಗೆ ಬರ್ತಾ ಇರೋದು. ಮತ್ತು ಇನ್ ಫ್ಯೂಚರ್ ಆಲ್ಸೋ ನಾನು planning to come for some other this thing. So wishing them all the best for future. Thank you.